म्हणून रागानं जे बोललाय ते बरोबर आहे हे सांगण्यामध्ये काय अर्थ नाही। शेवटी कुठेतरी राजकारणामध्ये देखील माणुसकी असते, याचा विचार देखील सगळ्यांनी केला पाहिजे। वैयक्तिक टीका करायची, वैयक्तिक टीका करून कायमस्वरूपी बदनामी करायची हे राजकारणामध्ये ठीक आहे, पण आज जे आमच्यावर आलंय ते भविष्यामध्ये तुमच्यावर देखील येऊ शकतं। आणि म्हणून सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दानवे साहेब तुमच्या बाबतीमध्ये जर उद्या असं घडलं तर आम्ही तुमचे ढाल बनून उभे राहू, एवढी संस्कृती आम्हाला शिकवलेली आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा विकृत प्रवृत्तीचं कोणी समर्थन करू नये। ज्यांनी ट्विट केली त्यांची त्यांना ते लक्ष लाभ होऊ देत, परंतु ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि ही प्रवृत्ती आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ती आपण ठेचून काढली पाहिजे, या मताचे आम्ही सभागृहातले सगळे सदस्य आहोत। मला वाटतं 289 वरती विरोधी पक्षनेते कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सभापती महोदय, मी लॉ अँड ऑर्डर ह्या अँगलने बोललेलो आहे। मी कोणत्या व्यक्तीचं समर्थन केलेलं नाही। मी लॉ अँड ऑर्डर हा जो विषय आहे, सत्ताधारी जर एवढ्या घटना घडलेल्या आहे तर मला असं वाटतं त्यांच्याविषयी तक्रार करायला पाहिजे होती, गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, कारवाई करायला पाहिजे। माझा मुद्दा लॉ अँड ऑर्डर आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक तोडफोड करतात, पोलिसांच्या उपस्थित करतात, हा माझा बेसिक मुद्दा आहे। माझा मुद्दा बेसिक हा आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला अनेक जणांना बोलायचंय, हा काही प्रश्न सर्वांनी बोलण्याचा होत नाहीये। 289 मांडलेली आहे, मी दालनात फेटाळलेली, त्यांना विचार मांडण्याचा वेळ दिलेला आहे मी। तथापि माननीय मंत्री महोदय, उद्योग मंत्री देखील बोललेले आहेत, म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये कामकाज आपल्या समोर जास्तीचं आहे। मी सभागृह 10 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे।